गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या पिपळटोला मरामटोला धानोली या गावाला जोडणारा हा पूल 40 वर्ष जुना असून पुलाची उंची कमी असल्याने दर पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। दर पावसाळ्यात या पुलावर पाणी शिरत असल्याने नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना इतर कामासाठी जाणाऱ्या लोकांना या पुलामुळे 25 किलोमीटर लांब अंतर ओलांडून तालुका मुख्यालयावर जावं लागत असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे। पिपळटोला आणि चिष्टोला या गावामध्ये जो अतिशय जीर्ण असलेला पूल आहे आणि कमी उंचीचा जो पूल आहे तो पूल ची जे उंची आहे ते वाढवण्यात यावी आणि नवीन पूल बांधकाम झाले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेले आहे। पूल नवीनीकरणासाठी आम्ही 15 वर्ष अगोदरपासून आम्ही निवेदन देत आहोत, तरी सुद्धा आमची जी मागणी आहे ती पूर्ण होत नाही आहे। आपण उपोषणाला बसलेला आहोत। इथं भरपूर समस्या आहेत आपल्या गावाचे। हा कुवाडास नाला पिपळटोला आणि चिष्टोला याच्या मधामध्ये आहे आणि इथं जो आपला जो रस्ता जो पाटबंधारा बनलेला आहे हा कमीत कमी 35 ते 40 वर्ष जुना आहे आणि जीर्ण कंडिशन मध्ये आलेला आहे। इथं या नाल्यावर येण्या जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे। इथं आपला गाव आमगाव मधून 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये आहे। इथं नेहमी आपला पावसाळ्यामध्ये भरपूर समस्या येतात आणि पावसाळ्यात इथं कसं आहे, जसं पाऊस भरपूर पडला की या पुला आता हे तुम्ही पूल पाहत असाल, या पुलावर भरपूर 8 ते 10-15 दिवस डुबलेला राहते। याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं भरपूर नुकसान होते आणि इथं जो पब्लिक जो आहे आपला पिपळटोला मराठोला या गावामध्ये छोटे मोठे शेतकरी आहेत, व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यांना आठवड्यात मार्केटला जावं लागते। त्या पावसाळ्यात जर पूल बंद राहिला तर इथच्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होते आणि आमगाव जाण्याचा मार्ग इथं आपल्याला आहे नाही। जर आमगाव जावं लागलं तर आपल्याला 8 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला 25 ते 30 किलोमीटर करून जावं लागते। आज गावकऱ्यांच्या आग्रहानुसार इथे हे उपोषणाला बसलेले आहेत। हा जो कुवाडास नाला आहे हा याचे ॲक्च्युअली पूल बनलेला नाही आहे, हा एक रपटा आहे आणि हा रपटा जीर्ण झालेला आहे। मी या गावात 8 वर्षापासून नोकरी करतो, इथे हेडक्वार्टर करून राहतो आणि गाववाल्यांची समस्या खूप अवघड आहेत। इथले उच्च शिक्षणाला जाणारे मुले हे 10-10 दिवस कॉलेजला जात नाही, ते घरी राहतात, त्यांच्या मागे समस्या आहेत। इथे माडी समाज जास्त असून दर दिवशी ते व्यापार करण्यासाठी बाजाराला जातात आणि अशा प्रसंगी ते 10-10 दिवस घरी बसून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो। तरी शासनाला विनंती आहे, मी गावकऱ्यांनी मला बोलावलं उपोषणाला, सर थोडा वेळ या, गावची समस्या माझी शाळेची समस्या आहे, विद्यार्थ्यांची समस्या आहे, तरी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि हा उंच पूल बांधावा। कारण की हा रस्ता आमगावपासून आतून आमगाव ते सालेकसाला जोडतो आणि पिपळटोलाच नाही तर ह्या गावात ह्या मार्गावर असलेले 10 गाव बाधित होतात आणि पावसाळ्यामध्ये खूपच ह्या गावांना अडचणींना तोंड द्यावं लागते। तरी शासनानं याच्याकडे लक्ष देऊन ह्या सगळ्यांची समस्या दूर करावं असंच मी विनंती करतो। आज आहे सुनील भाऊ गिरणकर यांनी आमरण उपोषण हा इथे कुवाडास नाल्यामध्ये घेतलेला आहे आणि सर्व जी पिपळटोला धानोली आणि दरबडा ही सर्व गावातली जनतासुद्धा इथं उपस्थित झालेली आहे। यांचा खरं म्हटलं तर उद्देश म्हणजे असा आहे की हा जो नाला आहे हा खूप जुना आणि जीर्ण असून सुद्धा ह्या नाल्याला आता पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे लोकांना जाणे येणे करण्याकरता खूप अडचण होत आहे। जसे आहे शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा एखादा माणूस किंवा एखाद्या कोणी जर बिमार पडला तर त्याला आपण दवाखान्यामध्ये प्रथम उपचारच करता कुठं नेऊ शकत नाही, त्यांच्याकरता खूप समस्या आहे। शेतीप्रधान आपला गाव असल्यामुळे कसं आपल्या लोकांना ये जा करण्याकरता जसा मार्केट जायचं आहे, कुठेही जायचं आहे, एखादी महिला जसे गरोदर आहे तिला आपल्याला दवाखान्यात जर न्यायचं आहे ते तिच्या प्रसूतीकरता आपल्याला दुसरी साधन नाही आहे। त्यामुळे हा पूल जीर्ण असून सुद्धा याच्यावर कमीत कमी 15-20 दिवस सतत पाऊस जात राहते। त्याच्यामुळे जसे 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत ते इथून प्रवास करतात, ते 5-6 किलोमीटरवर जी कावराबांची शाळा आहे तिथंही जातात, त्यांच्या कमीत कमी 20-20 दिवस समजा ते शाळेला जातील, नाही तर ज्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होते। तर आमची अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी काहीतरी येऊन इथं लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या पूलच्या उंची वाढवण्याकरिता जे आम्हाला जे टार्गेट आहे त्यांचे ते पूर्ण करून द्यावे। तर या संदर्भात गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना नवीन पुलाच्या मागणी संदर्भात निवेदन दिले, मात्र तरी देखील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने अखेर परिसरातील गावकऱ्यांनी एकत्र येत या नाल्यावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।